बँकिंग उद्योगात 5 दिवसांचा कामकाज आठवडा लागू करावा आणि सर्व शनिवार सुट्टी म्हणून घोषित करावेत या प्रलंबित मागणीसाठी 27 जानेवारी रोजी अमरावतीच्या राजकमल चौकात बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रचंड निदर्शने केली। युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या या देशव्यापी संपात अमरावतीतील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत सरकारचा निषेध केला। सोमवार ते शुक्रवार कामकाजाचे दिवस करून सर्व शनिवारी सुट्टी जाहीर करणे, 5 दिवसांचा आठवडा केल्यास दररोजचे कामाचे तास 40 मिनिटांनी वाढवण्यास संघटनांची तयारी, 7 डिसेंबर 2023 च्या सामंजस्य करार आणि 8 मार्च 2024 च्या सेटलमेंटनुसार IBA ने शिफारस करूनही गेली 2 वर्षे केंद्र सरकारची मंजुरी प्रलंबित आहे। सकाळी 10 वाजल्यापासूनच विविध बँकांचे अधिकारी व कर्मचारी राजकमल चौकात जमण्यास सुरुवात झाली होती। अभी नहीं तो कभी नहीं आणि 5 दिवसांचा बँकिंग आठवडा लागू कराच अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। UFPU जिंदाबाद 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 UFPU जिंदाबाद 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 UFPU march on UFPU march on UFPU long live UFPU long live UFPU right path UFPU right path UFPU lal salam UFPU lal salam lal salam सभी यूनियन जिंदाबाद 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 सभी यूनियन जिंदाबाद 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 सभी यूनियन जिंदाबाद 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 भारत बैंकिंग देनी होगी भारत बैंकिंग देनी होगी भारत बैंकिंग हमारा हक है भारत बैंकिंग हमारा हक है भारत बैंकिंग शुरू करो भारत बैंकिंग लागू करो भारत बैंकिंग लागू करो IBA चेयरमैन होश में आओ IBA चेयरमैन होश में आओ CFS हाय CFS हाय CFS हाय भारत मित्र होश में आओ होश में आके बात करो बात तो उसको करनी होगी नहीं तो उसको देना होगा नहीं देंगे तो नहीं देंगे तो लड़के लेंगे अपने हक लड़के लेंगे अपने हक अभी तो ये अंगड़ाई है अभी तो ये अंगड़ाई है जाम किया है यावेळी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले की 2015 पासून ही मागणी केली जात आहे, मात्र आश्वासनांशिवाय काहीही मिळालेले नाही। या संपात युनायटेड इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे एकूण 9 संघटनांचे सुमारे 8 लाख कर्मचारी देशभरातून सहभागी झाले आहेत। आज दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी UFPU ने 1 दिवसाच्या लाक्षणिक संपाची घोषणा केलेली आहे। या संपात आम्ही अमरावती जिल्ह्यातील व समस्त महाराष्ट्रातील 1 लाख अधिकारी व कर्मचारी या संपात आज सहभागी आहोत। या संपामुळे 3 दिवसाच्या सुट्टीनंतर हा जो संप आलेला आहे, या संपाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्या अमरावती जिल्ह्याच्या विविध शाखा, विविध बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया याचे कर्मचारी या संपामध्ये समाविष्ट झाल्यामुळे त्यांचे काम पूर्णपणे थांबलेले आहे। आपण बघत असाल हा संप करताना आमची जी मागणी आहे, आज आम्ही जे लोक आहे त्यांच्या सर्वांची सॅलरी जी आहे 1 दिवसाची ही कापण्यात येईल, हा एक प्रकारचा संप असतो। त्याच्या अर्थ कुणीच कर्मचाऱ्यांना आज सॅलरी मिळत नाही, अधिकारी व कर्मचाऱ्यांना। आणि 2015ची जी मागणी होती त्या मागणीला अनुषंगाने 2022 मध्ये जे 12वे बायपार्टेट सेटलमेंट झाले, त्या सेटलमेंट नंतर मध्ये DFSनी आणि IBAनी 5 दिवसाचा जो आठवडा आहे तो लागू करण्याचे मान्य केलेले होते। तो आज तक आहे 3 वर्ष झाले असताना सुद्धा तो मान्य करण्यात आलेला नाही। वेळोवेळी रिकन्सिलेशन मीटिंग गव्हर्नमेंटसोबत, शासनासोबत, DFS सोबत, IBA सोबत, कर्मचारी संघटनेच्या UFPUच्या बॅनरखाली झालेल्या आहे। त्याला न्याय न देण्याकरता, कारण कुठल्याही कर्मचारी संघटनेचं स्ट्राईक किंवा संप किंवा हडताल हे शेवटचे अस्त्र असते, ते अस्त्र वापरण्याची गरज या संघटनांना पडलेली आहे। आपण बघत असाल बँकिंग इंडस्ट्री असो, इन्शुरन्स इंडस्ट्री असो किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे कंट्रोलर आहेत त्या कंट्रोलरना सुद्धा 5 दिवसाचा आठवडा आहे। आणि जे डिजिटल ट्रान्झॅक्शन आहे जो मागच्या 10 वर्षाचा आपण बघितला त्याचे इन्क्रीज झालेलं आहे। आज आमचे सगळे अधिकारी व कर्मचारी जेव्हा संपात सहभागी होत आहे तर त्यांनी काल काळजी घेतलेली आहे की सगळे ATM, UPI ट्रान्झॅक्शन, इंटरनेट बँकिंग सध्या ऑपरेट होईल आणि कुठलेही कस्टमर
ग्राहक सेवा विस्कळीत होणार नाही आणि याची पूर्ण काळजी घेतलेली आहे. आणि या संपाची फक्त आमची एकच मागणी होती, जी 5 दिवसाची एका अजेंड्यावर आम्ही चाललेलो आहे. ती मागणी मान्य न झाल्यामुळे आज आम्हाला हा संप पुकारावा लागलेला आहे. धन्यवाद. या संपामुळे जिल्ह्यातील बँकिंग सेवांवर मोठा परिणाम झाला असून रोख व्यवहार आणि धनादेश वटवण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. मात्र एटीएम सेवा काही प्रमाणात सुरू होत्या. आज 27 जानेवारी मंगळवार 2026 रोजी युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन आमच्या केंद्रीय समितीच्या सांगण्यानुसार संपूर्ण देशभरामध्ये 5 दिवसांचा बँकेचा आठवडा लागू करण्यात यावा ही आमची एक प्रमुख मागणी आहे. गेल्या आम्ही 2 वर्षापासून या सरकारसोबत आम्ही झुंजत आहे. सरकारने आम्हाला आश्वासने दिले, पण गेल्या 2 वर्षापासून त्यांनी आम्हाला लागू केलं नाही. आता शेवटची CLC मीटिंग झाली, त्याच्यामध्ये निर्वाळा निघाला नाही. त्याच्या आधी 8 मार्च 2024ला जॉईंट मीटिंग झाली. त्या जॉईंट मीटिंगमध्ये IBN इंडियन बँक असोसिएशननी त्यांच्यावर सही केलेली आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही 5 दिवसाचा आठवडा लागू केला, पण जेव्हा आम्ही ज्यावेळेस CLCची आता 23 तारखेला जेव्हा मीटिंग झाली 23 जानेवारीला, त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही 5 दिवसांचा आठवडा लागू करू शकत नाही. त्या संदर्भात आम्ही 1 महिन्याआधी सरकारला नोटीस दिली होती की आम्ही या संपावर जाणार आहे. आमची संपाची प्रमुख हीच मागणी आहे की 5 दिवसाचा आठवडा. याचं मुख्य कारण असं आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 5 दिवसाचा आठवडा आहे, त्याच्यानंतर सेबीला 5 दिवसाचा आठवडा आहे, त्याच्यानंतर LIC ऑफ इंडियाला 5 दिवसाचा आठवडा आहे, नाबार्डला 5 दिवसाचा आठवडा आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सुद्धा 5 दिवसाचा आठवडा आहे, त्याच्यानंतर युनायटेड इन्शुरन्सच्या कंपन्या आहेत त्यांना सुद्धा 5 दिवसाचा आठवडा आहे. ही मागणी आम्हालाही लागू करण्यात यावी, कारण की जर ऑफिसर असोसिएशन जर बघतो म्हटलं, यांचा प्रचंड लोड आहे आणि सगळे ट्रान्झॅक्शन आता डिजिटल झालेले आहे. आपला भारत देश हा डिजिटल तर्फे वळत आहे. UPIचे सगळे ट्रान्झॅक्शन आपण करत आहे. थ्रू RTGS असेल, नेफ्ट असेल, मोबाईल बँकिंग असेल, नेट बँकिंग असेल, याचे आपण सर्व हत्यारं आपण जनतेला दिलेले आहे. त्याकरता आम्ही हा 5 दिवसांचा आठवडा द्या ही सरकारला आमची प्रमुख मागणी या निमित्ताने आम्ही केलेली आहे. मी पंकज गावंडे, अमरावती युनिट UFPUचा कन्व्हेअर आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.